नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या सगळीकडे आपल्याला एकाच गोष्टीची उत्सुकता लागली, ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची। आणि दरवर्षीप्रमाणे स्टार प्रवाहाचा गणेश उत्सव सोहळ्यात आपण आलोय आणि आता आपल्यासोबत रेड कार्पेटवर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी माधवी निमकर, म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती शालिनी। हाय, कशी आहेस? मस्त। येस, कसं वाटतंय? खूप छान सोहळा आहे दरवर्षीप्रमाणे, काय सांगशील? आम्हाला खूपच जास्त आनंद होतोय। मलाही स्पेशली आमचं 4थं वर्ष आहे या सिरियलचं, की आम्ही 4थं वर्ष सेलिब्रेट करतोय आणि वी आर सो हॅपी। कारण की 4थं वर्ष सेलिब्रेट करताना आपल्याला असं वाटतं की अरे पहिली 2 वर्ष असेल, 3रं वर्षाचं लास्ट असेल, पण सिरियलला इतक्या चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आहे की आम्ही हे 4थं वर्ष बघू शकतोय। आणि बाप्पाला ह्या गोष्टीसाठी खूप मनापासून थँक्यू म्हणते मी, कारण की एक मालिका सलग 4 वर्ष चालणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे। 1000 एपिसोड्स कंप्लीट झालेले आहेत आणि मला आवडते की यावेळेला सोहळ्यामध्ये मीही सहभागी आहे। बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला मलाही छान आनंदी वातावरण वाटतंय आणि हा सोहळा जो काही ठेवला तो गणेशोत्सव सोहळाच आहे आणि त्याचं कारण आपला आराध्य दैवत गणपती आहे। आय एम सो हॅपी। येस, तू खूप छान दिसते अगदी दरवर्षीप्रमाणे। गेल्या वेळी आम्हाला तुझं मस्तपैकी खणाचं असं छान असं मिळालेलं, त्याच्यात तू शालिनी नाव असं पाहायला मिळालेलं। ह्यावेळी ह्या लुकमध्ये काय असं स्पेशल आहे? मला असं वाटतं की ह्यावेळेला थोडंसं माझी इमेज ब्रेक होणारं काहीतरी करावं आपण कारण की मुळातच मी नकारात्मक भूमिका करते, त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आपण दिसलं पाहिजे। तर या हट्टापायी मी आज असा लुक केलेला आहे आणि लुकचं क्रेडिट जातं श्वेताला। श्वेता शिंदे लेबल पोशाख तिला लुक जातं, कारण की फार कमी वेळामध्ये पटापट तिने सगळी तयारी केली आणि मी तिला सांगितलं की जे लुक तुला योग्य वाटतंय, पीच कलर आमच्या टीमचा ठरलेला होता, तर तू मला कॉम्बिनेशन करून दे आणि तूच कर आणि तू मला सांग आणि मला ते आवडेल। तो विश्वास मी तिच्यावर टाकला आणि त्याच्या पद्धतीने तिने करून दिलं मला। येस, कारण खूप छान दिसतेस। आपण आता बाप्पाचा गजर करूया, म्हणजे असं यमक जुळूया, बघूया तुझ्याकडून, ठीक आहे? जसं की 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 5 6 7 8 गणपती आले थाटात, येस, 9 10 11 12 गणपतीचा जल्लोष सारा, वा 13 14 15 16 येस 13 14 15 16 गणपतीच्या गळ्यात शोभून दिसे माळा। वा वा वा, खूप छान। 17 18 19 20 17 18 19 20 17 18 19 20 17 18 19 20 गणपती बाप्पा समोर सगळे नीट स पाहिजे। येस, काहीतरी अजून 20 बाप्पा समोर ठेवले मोदक 30। वा, फायनली मोदक। येस, मोदकाने साथ दिले ताई। येस, तर किती मोदक खातेस तू? किती आवड आहे तुला मोदकाची? खूप आवड आहे, मोदक खाते मी एक। अरे, एकच खाते? पण मला आवडतो एक मोदक मात्र मी आवडीने खाते, मी काही मागे पुढे बघत नाही। कोणता आवडतो तुला? उकडीचा, तळणीचा? ऑफकोर्स उकडीचा। येस, अजून काय सांगतील गणपती बाप्पातली एखादी तुझी आठवण? सांगितलं ना, खोपोलीला मी माझ्या आईसोबत जायचे, सगळ्या गणपती सार्वजनिक गणपतीला मी भेट द्यायचे। त्याचं कारण एक असायचं की ती खिरापत मिळते ना आपल्याला सुक्या खोबऱ्याची, ती मला प्रचंड आवडते आणि ती प्रत्येक ठिकाणी 2-2 चमचे मी खायचे, तर ती खायला मिळावी प्रत्येक ठिकाणी म्हणून मी जायचे। ऑफकोर्स बाप्पाची भक्तीही होती त्याबद्दल, पण आणि कसं कसं डेकोरेशन केले किंवा बाप्पाची आरास कशी आहे हे बघण्यासाठी पण मी जायचे। येस, खूप छान, खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून, खूप छान दिसतेस। आपण सगळेजण एन्जॉय करूया हा सोहळा। जाता जाता आपण एकदा गजर करूया, गणपती बाप्पा मोरया। येस, थँक्यू।